हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं वेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया वोकॅब्युलरीचे वर्ड्स, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, करेक्टली स्पेल्ड वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड काय आहे? फर्स्ट वर्ड आहे आपला सिनिकल. तर सिनिकलचं मिनिंग आहे डाऊटफुल ॲज टू वेदर समथिंग विल हॅपन ऑर वेदर इट इज वर्थ वाईल. सिनोनिम्स बघूया. त्यांचे सिनोनिम्स काय आहे? स्केप्टिकल, डाऊटफुल, डिसट्रस्टफुल. म्हणजेच जो की डिसट्रस्टफुल आहे, ज्याच्यावर डाऊट होऊ शकतो, त्याला काय म्हणतात? म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? सिनिकल. ओके, हा सिनोनिम्स आहेत डाऊटफुल आणि डिसट्रस्टफुल, स्केप्टिकल, सिनिकलचे. अँटोनिम्स काय आहे? अँटोनिम्स आहे ऑप्टिमिस्टिक, क्रिड्युलस, ड्युपेबल आणि डिसिवेबल. तर हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सिनिकलचे. काय? स्केप्टिकल, डाऊटफुल आणि डिसट्रस्टफुल. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे क्वेंट. क्वेंटचं मिनिंग काय आहे? तर अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल ऑर ओल्ड फॅशन. म्हणजेच एकतर अनयुज्युअल आहे, म्हणजेच असं अनयुज्युअल आहे की ते बघण्यात येत आहे, अट्रॅक्टिव्ह आहे आणि ओल्ड फॅशन सुद्धा आहे. ओके, ओल्ड फॅशन आहे किंवा अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल आहे. म्हणजे एकदम कसं कोणी काही विचित्र काही घातलं किंवा विचित्र काही केलेलं आहे तर त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष जाते. त्याला काय म्हणतो आपण? क्वेंट. म्हणजेच अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल. तर मराठीमध्ये काय म्हणू क्वेंटला? विचित्र किंवा विलक्षण किंवा चमत्कारित. ओके, सो काही कोणी काही वेगळ्या टाईपचे कपडे घातले किंवा काही कोणी वेगळ्या टाईपचं मेकअप केलं, भूतासारखं मेकअप केलेलं आहे किंवा विचित्र मेकअप केलेला आहे, विचित्र कपडे घातलेले आहे, विचित्र काही काम करत आहे, तर त्याला आपण काय म्हणू? क्वेंट असं म्हणू. म्हणजेच अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल आहे किंवा ओल्ड फॅशन आहे. सिनोनिम्स काय आहे त्याचे? सिनोनिम्स आहे पिक्चरस्क्वेअर, चार्मिंग, स्वीट आणि अँटोनिम्स आहेत मॉडर्न, अगली, नॉर्मल. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे आपला डिप्लॉयड. तर डिप्लॉयड म्हणजे होते तैनात करणे. जसं एखादी युद्ध चालू असला तर तिथे तैनात केल्या जाते आपले सिपाही जे आहे, सोल्जर्स जे आहे, मिलिटरी. ओके, मिलिटरी ऍक्शन जिथे असतात तिथे सिपाही तैनात केले जाते किंवा जे पण हत्यार आहे तर ते तिथे तैनात केले जाते. म्हणजे तिथे काय केले जाते? कामी लावण्यात येते. तर त्याला आपण काय म्हणू? डिप्लॉय करण्यात आलेले आहे. तर डिप्लॉय म्हणजे काय होते? मूव ट्रूप्स ऑर इक्विपमेंट. ओके, ट्रूप्स ऑर इक्विपमेंट इनटू पोझिशन फॉर मिलिटरी ऍक्शन्स. तर मिलिटरी ऍक्शन्स करता जे ट्रूप्स आणि इक्विपमेंट्स आहे ते तिथे ठेवण्यात आलेले आहे, तिथे तैनात करण्यात आलेले आहे, म्हणजे त्याला आपण म्हणू डिप्लॉयड. तर मराठीमध्ये म्हणतात तैनात करणे किंवा कामी लावणे. ओके, सिनोनिम्स बघूया. सिनोनिम्स आहे पोझिशन, स्टेशन, पोस्ट आणि अँटोनिम्स आहे गॅदर, हॉर्ड, कलेक्ट. ओके, सो नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिटेन्ड. तर डिटेन्डचं मिनिंग आहे ऑफिशियली सीज अँड होल्ड गुड्स. म्हणजेच अडकवून ठेवणे. ओके, जसं आता मुलं स्कूलमध्ये बघून घेऊया. स्कूलमध्ये जर कोणी काही, एखादा मुलगा आहे त्याने काही शरारत केली, शैतानी केली, तर त्याला काय करतात? थोडा वेळ स्कूल सुटल्यावर थांबवून ठेवतात, त्याला समजवतात, म्हणजे त्याला अडकवून ठेवलेले आहे. ओके, जर एखादी मीटिंग असली ऑफिसमध्ये वगैरे तर त्या मीटिंग करता पण ऑफिस टाइम झाल्यावर पण थांबवून ठेवतात एम्प्लॉईजला. सो त्याला पण काय म्हणतात? की डिटेन केलेलं आहे, म्हणजेच अडकवून ठेवलेलं आहे. मराठीमध्ये काय होते? अडकवून ठेवणे किंवा ताब्यात ठेवणे किंवा डांबून ठेवणे. तर सिनोनिम्स आहेत होल्ड, टेक इनटू कस्टडी, क्लॅस्प, क्लच और सीजिंग. ओके, सो अँटोनिम्स आहेत रिलीज. तर अँटोनिम हे रिलीज होते आणि सीज करणे म्हणजे ताब्यात घेणे किंवा अडकवून ठेवणे, याला आपण म्हणतो डिटेन. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये
फर्स्ट जो आहे तो काय आहे, लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम. तर लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम म्हणजे तात्पुरते, क्षणिक. त्याला आपण वन वर्ड मध्ये काय म्हणतो इंग्लिशमध्ये, इफिमेरल. ओके, इफिमेरल असं म्हणतो आपण वन वर्ड मध्ये, जो की काय आहे, लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम, म्हणजे तात्पुरता आहे, क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, त्याला आपण म्हणू इफिमेरल. ओके, तात्पुरते किंवा क्षणिक किंवा अल्पकाळ. ओके, अल्पकाळ म्हणजे खूप कमी वेळा करता. नेक्स्ट आहे, नेक्स्ट पॅराबॉईल. ओके, पॅराबॉईल म्हणजे काय आहे तर अ मेथड ऑफ बॉइलिंग ब्रीफली टू कुक फूड स्लाइटली. म्हणजेच काही पण फूड जे आहे, ओके, फूड कोणत्या भाजीपाला आहे तर त्याला अर्धवटपणे शिजवणे, त्याला आपण काय म्हणू वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये पॅराबॉईल, म्हणजेच अर्धवट उकळणे. ओके, म्हणजेच पॅराबॉईल. तर पॅराबॉईल म्हणजे काय होते, एक मेथड आहे जी की अर्धवट बॉईल करणे, फूड कुक करण्याकरता. ओके, स्लाइटली म्हणजे ते जास्त फूड नाही, फूड जे आहे ते जास्त कुक नाही होणार, अर्धवटच कुक होईल, तर त्याला आपण म्हणू पॅराबॉईल. नेक्स्ट आहे करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो करेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये ऑप्शन ए बी सी डी मधला जो ऑप्शन ए आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे. सो स्पॉन्टेनियस, SPONTANEOUS. ओके, ही स्पेलिंग जी आहे ती करेक्टली स्पेल्ड आहे. तर स्पॉन्टेनियस म्हणजे काय होते की काही प्लॅन न करता तेव्हाच्या तेव्हा ते काम होऊन जाणे. ओके, म्हणजेच आपोआप होऊन जाणे, किंवा पूर्व प्लॅन न करणं, म्हणजे पूर्व प्लॅन नाही केलेला आहे पण ते होऊन जाणे. ओके, पूर्व नियोजन नाही केलेलं आहे, तर त्याला म्हणू आपण स्पॉन्टेनियस. तर काय म्हणतात, आपोआप होणारे किंवा पूर्वनियोजित नसणारा. ओके, त्याला म्हणू आपण स्पॉन्टेनियस. नेक्स्ट ऑप्शन सी हा करेक्टली स्पेल्ड आहे, इन आर्टिफिशियल. ओके, INARTIFICAL. तर इन आर्टिफिशियल म्हणजे काय होते की जो अनैसर्गिक आहे, म्हणजे जो नॅचरल नाही आहे, तर त्याला काय म्हणू आपण, जो नैसर्गिक नाही आहे त्याला म्हणतात इन आर्टिफिशियल. ओके, जो की नॅचरल नाही आहे, नॉट नॅचरल किंवा अनैसर्गिक. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस बघूया. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये आहे ब्रिज द गॅप. तर ब्रिज द गॅप याचा अर्थ आहे यू मे अ कनेक्शन वेअर देअर इज अ ग्रेट डिफरन्स. ओके, तर खूप मोठा डिफरन्स आहे, त्याला काय करणे, कमी करणे, त्याची गॅप जी आहे ती कमी करणे, त्याला म्हणू आपण ब्रिज द गॅप, म्हणजेच अंतर कमी करणे. ओके, सो नेक्स्ट आहे ब्राईट ॲज अ बटन. ब्राईट ॲज अ बटनचा काय अर्थ आहे तर व्हेरी इंटेलिजंट ऑर स्मार्ट, म्हणजेच खूप हुशार. तर खूप हुशार जो असतो त्याला आपण काय म्हणतो, ब्राईट ॲज अ बटन, म्हणजेच खूप हुशार. ओके, सो आज आपण वर्ड्स बघितलेले आहे, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघितलेले आहे, त्याचे मराठीमध्ये मिनिंग सुद्धा बघितलेले आहे. तर तुम्ही हे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा वाचून घेत चला, त्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात राहील. थँक्यू.